सर्वांना नमस्कार. आज आपण सखी सावित्री समिती माहे फेब्रुवारी महिन्याचे इतिवृत्त लेखन पाहणार आहोत. आज दिनांक रोजी शाळा येथे महिला तक्रार निवारण समितीची सभा आयोजित करण्यात आली. सभा समितीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सभेत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, समिती सदस्य, पालक उपस्थित होते. सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 1. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न सुचविल्याने ठराव आहे तसे मंजूर करण्यात आले. विषय क्रमांक 2. सखी सावित्री समितीची भूमिका व उद्दिष्टे याबाबत माहिती देणे. शाळेतील मुली व महिलांना कोणत्या परिस्थितीत कोणती मदत घ्यावी, तक्रार नोंदविण्याची योग्य पद्धत, कायदेशीर हक्क तसेच मानसिक व भावनिक आधार याबाबत मार्गदर्शन करणे ही सखी सावित्री समितीची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, सुरक्षित व सकारात्मक शालेय वातावरण तयार करणे तसेच तक्रारींचे गोपनीय व वेळेत निवारण करणे ही समितीची प्रमुख उद्दिष्टे आहेत. सदर विषयाचे महत्त्व लक्षात घेता शाळेत सखी सावित्री समितीच्या भूमिका व उद्दिष्टांबाबत माहिती देणे व जनजागृती उपक्रम राबवणे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 3. मुलींचे शिक्षण व करिअर मार्गदर्शन. मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व व त्यांना योग्य करिअर मार्गदर्शन देण्याची गरज याबाबत चर्चा करण्यात आली. मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या आवडीनुसार शिक्षण व करिअरच्या संधीची माहिती देणे तसेच पालकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. सदर विषयाचे महत्त्व लक्षात घेता शाळेत मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी व करिअर मार्गदर्शनासाठी आवश्यक उपक्रम व मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात यावीत असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 4. चांगला स्पर्श, वाईट स्पर्श जनजागृती. बैठकीत विद्यार्थिनींच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी चांगला स्पर्श व वाईट स्पर्श यातील फरक समजावून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. चांगला स्पर्श आपल्याला सुरक्षित, आनंदी व विश्वासाची भावना देतो, तर वाईट स्पर्श अस्वस्थता, भीती किंवा त्रास निर्माण करतो. अशा वेळी त्वरित नकार देऊन विश्वासू व्यक्तीस सांगणे हे प्रत्येकाचे हक्क व कर्तव्य आहे. या अनुषंगाने विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात यावेत असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 5. बालहक्क व मुलींचे कायदेशीर अधिकार. बैठकीत बालहक्क व मुलींच्या कायदेशीर अधिकारांची माहिती विद्यार्थिनींना देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. बालहक्क व मुलींचे कायदेशीर अधिकार हे त्यांच्या सुरक्षितता, शिक्षण व सन्मानपूर्ण जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक मुलीला शिक्षण, संरक्षण व समानतेचा अधिकार असून अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा हक्क आहे. त्यानुसार विद्यार्थिनींमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन कार्यक्रम राबवण्यात यावा असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक अनुमोदक. विषय क्रमांक 6. ऐनवेळी उपस्थित होणारे विषय. ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याचे जाहीर करण्यात आले. धन्यवाद.